नमस्कार. शिंदे ॲडव्हाइस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित सेवा संवाद या सत्रामध्ये आपलं सर्वांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. सेवा संवाद या अंतर्गत आपण समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या, विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था ज्या असतात, त्यांचा आपण ओळख करून घेतो आणि त्यांचं काम या माध्यमातून अन्य समाजापुढे कसं पोहोचेल हा याच्यामागचा हेतू आहे. आजचं आपलं सत्र 14वं सत्र आहे. आतापर्यंत आपण 13 संस्थांची माहिती या माध्यमातून समाजापुढे पोहोचवलेली आहे. आजची संस्था जी आहे ती थोडीशी ग्रामविकास, थोडासा शहरी भाग, थोडासा गोपालन अशा विविध मेडिकल आहे. अशा विविध प्रश्नांवर प्रोजेक्ट प्रकल्प करणारी अशी संस्था आहे. संस्थेचं नाव आहे सत्कर्म श्रद्धाश्रय. साधारणपणे रायगड जिल्ह्यामध्ये संस्थेचं काम चालतं, पनवेल वगैरे परिसरामध्ये. संस्थेचे प्रकल्प, उपक्रम काय काय आहेत, संस्थेची स्थापना कशी झाली, या संदर्भात माहिती द्यायला संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट वृंदा कुलकर्णी आपल्या समोर उपस्थित आहेत. तर मी माननीय वृंदाताई कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेची माहिती द्यायला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट वृंदा कुलकर्णी सत्कर्म श्रद्धाश्रयची अध्यक्ष आहे गेले 6-7 वर्षापासून. आणि सर्वप्रथम तुम्हा हे जे आहे शून्य ॲडव्हर्टायझर्स यांना मी मनापासून यांची आभारी आहे की त्यांनी संस्थेची माहिती आपणापुढे सादर करण्यासाठी मला इथे संधी उपलब्ध करून दिली आहे. सत्कर्म श्रद्धाश्रय ही संस्था 1982 साली नोंदणी झाली असली तरी त्यापूर्वी साधारण 75-76 पासून या संस्थेचं काम सुरू आहे. संस्थेच्या कामासाठी आम्ही पनवेलपासून साधारण 17-18 किलोमीटर असलेलं देहरंग हे गाव निवडलं आणि देहरंग या गावाच्या आसपासच्या 10 किलोमीटर परिसरात साधारण असलेले 24 पाडे हे आमच्या कामाचं कार्यक्षेत्र आहे. अनेक प्रकारचं सेवा पुरवण्याचं काम आम्ही करतो. माऊली सेवा संकुल तारवाडी असा देहरंग असा या पत्ता आहे आमच्या संस्थेचा, जिथे काम सुरू आहे तिथलं. आणि त्या संस्थेचे केंद्र प्रमुख म्हणून श्री मोहन बापट हे काम करतात आणि तिथेच ते वस्तीला देखील असतात. संस्थेचे बरेचसे कार्यकर्ते हे डोंबिवलीत असल्यामुळे कार्याच्या दृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी डोंबिवलीत आमचं एक कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाचा पत्ता महागंगा टिळकपथ ब्राह्मण सभेजवळ असा आहे. स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण सर्वजण शक्तिमान परमेश्वराचे सेवक आहोत, त्याची लेकरे आहोत, त्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करणारे त्याचे मदतनीस आहोत. असा दृढनिश्चय आपल्या मनावर करून घ्या आणि सेवा कार्याच्या आखाड्यात मुक्तपणे प्रवेश करा, असं स्वामीजी म्हणतात. तर स्वामीजींच्या या वचनावरच आम्ही आमचे सेवा संकुल जे आहे ते कार्य करीत आहे. आता संस्था कशा प्रकारे आणि का उभी राहिली या संबंधी जर बोलायचं असेल तर मला आवर्जून सर्वप्रथम श्री मोहन बापट आणि त्यांची मित्रमंडळी यांचा उल्लेख करावा लागेल. कारण या संस्थेची पायाभरणी ही 1975-76च्या सुमारास कलर केम या कंपनीत काम करणाऱ्या ह्या सर्व लोकांनी केली आणि त्यामुळे साधारण एक 25 जणांचा ग्रुप, 25च्या वयाचा हा तरुणांचा ग्रुप, यांना डोंगरदऱ्याचा वेळ असल्यामुळे ते सततच ट्रेकिंगला जात असत. आणि मग असं ट्रेकिंग करता करता निसर्गाचा आस्वाद घेता घेता त्यांच्या असं लक्षात आलं की तिथले जे आदिवासी आहे, वनवासी आहे, त्यांची अतिशय दैन्यावस्था आहे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आहे असं त्यांना वाटलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. स्वतःच्या खिशातून सर्व खर्च करून मदत कार्य करण्याचा निर्धार होता आणि तो फलप्रसूत झाला आणि त्याप्रमाणे मग त्यांच्या ज्या कार्यातनं मग संस्थेची नोंदणी झाली आणि स्थापना झाली. आता रासायनिक कारखान्यात काम करणारी मंडळी दर सुटीच्या दिवशी सुरुवातीला पाड्यावर जाऊन वस्तुरूप जी मदत करत होती, त्यावेळी प्रत्यक्ष सेवा केंद्र स्थापन करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे 1997-90 पर्यंत देहरंग आणि परिसरात ही मंडळी आरोग्य सेवेचा अभाव लक्षात घेऊन मग काम करत होती आणि त्यानंतर माऊली सेवा केंद्राची स्थापना झाली. त्यासाठी डोंबिवलीतले डॉक्टर्स प्रत्येक रविवारी जाऊन तिथे आरोग्य सेवा देत होते. पाड्यांवर राहणारा ठाकर समाज याविषयी बोलायचे झाले तर सांस्कृतिक
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबतीत हा समाज अतिशय मागास होता आणि अशा समाजासाठी आरोग्य, शिक्षण, संस्कार आणि स्वयंरोजगार या आयामातून मुख्यतः काम करण्याची गरज आहे असं लक्षात आलं. डोंबिवलीतल्या काही दानशूर व्यक्तींनी त्या परिसरात त्यांची असलेली जागा ही संस्थेला वापरायला किंवा दान रूपाने, बक्षीस रूपाने सुद्धा दिली आणि मग त्याप्रमाणे जागेचा प्रश्न सुटला. सर्वप्रथम संस्थेने त्या तुकड्या तुकड्यात असलेल्या भूखंडापैकी काही एकरावर आधी आरोग्य सेवा केंद्र सुरू केलं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने विद्यार्थी वसतिगृह, गोसंवर्धन, वनौषधी प्रकल्प असे अनेक प्रकल्प सुरू केले. आजपर्यंत साधारण 10,000 व्यक्तींपर्यंत आरोग्य सेवा संस्थेने पोहोचविली आहे. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की खरूज नावाची ही जी तिथल्या प्रत्येकाची मुख्य आरोग्य समस्या होती, त्या समस्येचं निवारण प्रयत्नांती झालेलं आहे आणि तेव्हा प्रत्येकाला असलेली ही खरूज आज तिथे खर्जेचा एकही पेशंट नाही, म्हणजे ती खरूज पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे. आम्ही रुग्णसेवा किंवा आरोग्य सेवा देण्यासाठी आमच्या काही रुग्णवाहिका देखील कार्यरत आहेत. शहरी भागातून आजही डॉक्टर साप्ताहिक भेट देतात आणि आतापर्यंत साधारण परिसरातल्या ही आरोग्य सेवा घेतलेल्या व्यक्तींची संख्या 3,500वर पोहोचलेली आहे आणि ह्या सगळ्या 3,500चा डाटा, प्रत्येकाच्या माहिती टिपण ही आमच्या संस्थेच्या दप्तरी उपलब्ध आहे. खरं तर पूर्वी हे काम खूप जिकरीचं होतं की लोकांना साप्ताहिक चालणाऱ्या दवाखान्यापर्यंत देखील आणणं हे खूप कष्टाचं होतं. त्यांची मानसिकता तयार करणं हे त्याहून महत्त्वाचं होतं. हळूहळू लोकांची मानसिकता बदलली आणि त्यानंतर मग हा आरोग्य प्रकल्प जो होता तो अतिशय सुस्थितीत व्यवस्थितपणे चालू लागला. त्यानंतर आम्ही शिक्षण या आयामाकडे गेलो. जेव्हा आरोग्य प्रकल्प मार्गी लागला तेव्हा शिक्षण ही दुसरी गोष्ट आहे की त्या भागात शिक्षणाची सोय नाही, अतिशय अभाव शिक्षणाचा, मानसिकता देखील नाही शिकण्याची. अशा परिस्थितीत शिक्षण देणं खूप गरजेचं आहे असं आम्हाला जाणवलं आणि त्यामुळे 1996 साली आम्ही माऊली विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना केली. साधारण 15 विद्यार्थ्यांनिशी सुरू केलेले हे वसतिगृह पुढे वाढतेच झाले. मुलांना केवळ शालेय शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना जीवन शिक्षण देखील दिले पाहिजे याचा विचार करून आम्ही संस्कार वर्ग सुरू केले आणि त्या संस्कार वर्गाच्या आयोजनातनं विविध प्रकारचे संस्कार आजतागायत मुलांवर करणं सुरू आहे. कोविड काळात देखील शाळा बंद असूनही जी मुलं घरी जाऊ शकली नव्हती वसतिगृहातली, त्या वसतिगृहातल्या मुलांसाठी आम्ही अभ्यास कार्यपुस्तिका उपलब्ध करून घेतल्या आणि त्यांचं वाटप मुलांना केलं. केवळ आमच्या वसतिगृहातल्या मुलांना नाही, तर परिसरात असलेल्या शाळांमधल्या 450 विद्यार्थ्यांना देखील आम्ही जिल्हा परिषदेच्या त्या शाळा आहे 1ली ते 7वीच्या, त्यांना आम्ही या कार्यपुस्तिकांचं वाटप केलं आहे. आजपर्यंत अशा प्रकारचं वाटप करून त्या सगळ्या विद्यार्थ्यांना देखील आम्ही सामाजिक प्रवाहात सामील करून घेतलेलं आहे. आजपर्यंत संस्थेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेले 250 विद्यार्थी आहे आणि त्यापैकी 30 विद्यार्थी किमान हे 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. हे सर्व विद्यार्थी जे आहेत 12वी शिकून गेलेले ते विद्यार्थी आता आम्हाला या ना त्या प्रकारे संस्थेच्या कामात मदत करीत असतात. गोसेवा आणि संवर्धन हा संस्थेच्या दृष्टीने उपयुक्त असा प्रकल्प, पुढचा जो प्रकल्प होता तो 1999 साली सुरू झाला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दूध, दही, तूप असं आरोग्यपूर्ण आहार देण्याबरोबरच गोशाला हे आमच्या उत्पन्नाचंही एक साधन बनलं. देशी गाईचे तूप, गोमय साबण, तर्करारिष्ट म्हणजे ताकापासून तयार केलेलं जे औषध असतं ते, याची उत्तम विक्री आम्ही करीत असतो. आज रोजी आमचे गोधन 35च्या पुढे आहे आणि संस्थेच्या इंधनाचा खर्च हा गोबर गॅसमधनं होत असल्यामुळे प्रत्यक्षात जंगलतोडीलाही आळा बसलेला आहे आणि अशा प्रकारे पर्यावरणाचं रक्षण हा देखील हेतू संस्था साध्य करीत आहे. याचा आणि एक आणखीन उत्तम परिणाम म्हणजे ठाकर समाजाच्या मानसिकतेत झालेला बदल असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या दृष्टीने गोधन म्हणजे फक्त दुधासाठी वापरायचं
किंवा घरातल्या म्हणजे गाईच्या वासरांना पिण्यासाठी एवढाच हेतू त्यांच्या मनात असायचा. पण आता संस्थेचं काम बघून गोधन हे उत्पन्नाचं साधन बनू शकतं हे प्रत्यक्ष बघितल्याने अनेक जणांनी गोपालन सुरू केलं आहे आणि त्याचा त्यांना अतिशय उत्तम प्रकारे फायदाही होत आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची जाणीव निर्माण करण्यासाठी समाजाचे संमेलन, मनोमिलन असे कार्यक्रम देखील संस्थेतर्फे आयोजित केले जातात. दिवाळी दरम्यान पाड्यापाड्यावर फराळाचे वाटप तर असतेच, पण कोविड काळातही सर्व पाड्यांवरील प्रत्येक घरात धान्य किटचे वाटप आम्ही केलेले आहे. अनेक संस्था असतात, बँका आहेत किंवा कंपन्या आहेत, यांच्यातर्फे आम्हाला जो निधी मिळतो तो निधी अशा प्रकारे पाड्यापाड्यांवर दिवाळी आणि अन्य सणांच्या वेळेला वाटप करण्यासाठी आम्हाला त्याचा अतिशय उपयोग होतो आणि त्यानिमित्ताने ते लोक पण आमच्या कार्याशी जोडले गेलेले आहेत. याच सामाजिक जाणीवेचा एक टप्पा म्हणून वनौषधी प्रकल्पाला आम्ही आकार दिला आणि तेथील समाजालाही त्याची गोडी लावून उत्पादने तयार करणे, विक्री करणे याचेही प्रशिक्षण आम्ही त्यांना दिले. स्वयंरोजगार अंतर्गत महिलांना शिलाई काम शिकवण्यासाठी बाहेरून प्रशिक्षक तर बोलावले होतेच आणि अशा प्रकारे त्या प्रशिक्षकांमार्फत आजपर्यंत 3 महिन्याचे प्रशिक्षण घेऊन अनेक महिला स्वतःचे कपडे तर शिवतातच, पण त्याचबरोबर पिशव्या, पर्सेस इत्यादी शिकून त्यांनी स्वतःसाठी उत्पन्नाचे साधन सुद्धा निर्माण केलेले आहे. 3 महिने प्रशिक्षण घेतलेल्या या प्रत्येक महिलेला संस्था एक नवीन शिलाई मशीन भेट देते आणि मग त्यापासून त्या प्रशिक्षण घेतलेल्या महिला त्यापासून आपल्या उत्पन्नाचं साधन निर्माण करीत आहेत. अशा प्रशिक्षित महिलांची जी संख्या आहे की दर महिन्याला ट्रेनिंग आणि दर महिन्याला 10 महिलांना आम्ही प्रशिक्षण देतो दर 3 महिन्यांनी, त्याप्रमाणे अशा प्रशिक्षित झालेल्या महिलांची आजवरची संख्या 140 अशी आहे. एक आणखी आनंदाची गोष्ट मला इथे सांगायला आवडेल की या प्रकल्पात शिकून झालेली अनुसुया ढुमणे नावाची एक जी मुलगी आहे ती संस्था कार्यकर्ता म्हणून काम करते आणि ती आता इतर महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध असते आणि अतिशय मन लावून काम करते. आणि मला असं वाटतं हीच खरी उपलब्धी आहे संस्थेची, का कार्यकर्ते तयार करणं, प्रशिक्षक तयार करणं आपल्याच विद्यार्थ्यांमधनं ती आमची सफल झालेली असं जाणवत आहे. अशा प्रकारचे विद्यार्थी कार्यकर्त्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी संस्था सतत प्रयत्न करीत असते. आता पुढे संस्थेचा प्रवास कसा होता असा जर विचार केला तर तो निश्चितच सुखावह नव्हता, सहज किंवा सोपाही नव्हता. मी आधी म्हटल्याप्रमाणे ठाकर समाजाची मानसिकता, कार्यकर्त्यांची उपलब्धता, पैशाची जुळवाजुळव ह्याचबरोबर सेवाभावी डॉक्टर आणि शिक्षक यांसाठी बरेच प्रयत्न आम्हाला करायला लागले. परंतु प्रयत्न कसोशीचे असतील तर त्याचं फळ नक्की मिळतं, यशही हमखास येतं याचा प्रत्यय आम्हाला नक्कीच वेळोवेळी आलेला आहे. पण म्हणजे त्यामुळे यश येते हे तर आहेच, पण अशा चांगल्या कामासाठी समाजाचा देखील पाठिंबा असतो हेही आम्हाला यातनं ज्याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे ते म्हणतात तसं की कोशिश करने वालों की कभी हार नाही होती, हेच खरं आहे. यावर संस्थेचा विश्वास आहे आणि त्याप्रमाणेच आमचं मार्गक्रमण सुरू आहे. आता अशा प्रकारे संस्थाची उभारणी करताना किंवा संस्था पुढे नेताना काही अडचणी आल्या असतील तर त्यावर मात कशी केली असाही एक विचार मनात येतो सर्वांच्या. तर त्या संदर्भात मला सांगायला असं आवडेल की आमच्या बाबतीत मुख्य अडचण होती ती आमचे काम होते देहरंग सारख्या दुर्गम भागात, जिथे शिक्षणाचा अभाव आहे, आरोग्याचा अभाव आहे आणि भाषा किंवा त्यांची राहणीमान, जीवनमान या सगळ्यांशी शहरातल्या कार्यकर्त्यांनी जुळवून घेऊन काम करायचं ही एक मोठंच आव्हान होतं असं म्हणायला हरकत नाही. पण आणि तर त्यासाठी आम्हाला त्याच समाजातली कार्यकर्ते आमच्याबरोबर असते तर कदाचित काम थोडं सुलभ होऊ शकलं असतं. पण मुळात अशा प्रकारची काही सेवा देतात ती घ्यायची असते अशी मानसिकताच तिथे नसल्यामुळे कार्यकर्ते उपलब्ध होणं हे तर खूप दूरची गोष्ट होती. त्यामुळे म्हणजे शहरी कार्यकर्ते आमचे होते ते शहरी कार्यकर्तेच त्या समाजात ज्या परीने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल त्या परीने काम करत होते. आता तिथला समाज प्रवाहित होण्यासाठी आता त्यांचीच मानसिकता आधी तयार करणं हा
खूपच महत्त्वाचा मुद्दा होता किंवा जिकरीचं काम होतं. आणि त्याबाबत एक मला आपले तेव्हाचे जे कार्यकर्ते होते त्यांचा एक अनुभव मला सांगायला आवडेल. की मगाशी मी म्हटलं तसं की खरूच हा जो स्किन डिझीज आहे किंवा चर्मरोग आहे, त्या बाबतीत त्यांची धारणा अशी होती की हा समाज म्हणजे त्यांच्या मनात असं होतं की हा जो रोग आहे हा देवीच्या कोपामुळे होतो आणि मग त्यावर काही औषध नसतं. कोणी काय पाप केलं असेल त्यामुळे खरूज होते, अशा प्रकारची मानसिकता होती. त्यामुळे तो समाज औषधासाठी पुढेच येत नसे. आणि अशा समाजाला सुचकारून बोलून समजावून त्यांना दवाखान्यापर्यंत आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं आणि खूप जिकिरीचं काम होतं. त्या याच्यात काही लोक येत असे, साधारण खूप ठिकाणी बोलल्यानंतर काही थोडाफार समाज येत असे आणि पुढे आलेल्यांमध्ये सुद्धा जे औषध घेऊन जात त्यातला 1% लोक ते औषध घेत असत, बाकीचे ते औषध फेकून देत असत. आणि मग अशामुळे काय व्हायचं की जो त्याचा आपल्याला इफेक्ट दिसायला पाहिजे, बरे होण्याची जी प्रक्रिया आहे ती ज्या वेगाने व्हायला पाहिजे होती त्या वेगाने होत नव्हती. पण पुढे असं असं लक्षात आलं की जे लोक औषध घेत होते त्यांचा इलाज होत होता, ते बरे होत होते. आणि मग बाबा ह्या औषधाने इलाज होतोय, आपण बरं होतोय, त्याचा आपल्याला फायदा होतोय, रोग आटोक्यात होतोय, हा रोग कोप नसून आपली जी काही अस्वच्छतेची आपल्याला सवय आहे त्या सवयीमुळे हा सगळा रोग होतो आहे, हे हळूहळू लोकांना समजायला लागलं. आणि मग त्यामुळे त्यांच्या जाणीवा वाढल्या आणि त्यांच्या वर्तनात आणि पर्यायाने त्यांच्या आरोग्यात देखील सुधारणा होण्यात खूप फरक पडला. अर्थातच यासाठी कार्यकर्त्यांना आपला पेशन्स खूपच ठेवावा लागला आणि त्या पद्धतीचं काम कार्यकर्ते तो पेशन्स टिकवून कार्यकर्ते करत होते, ही खरं आणि त्याची ती उपलब्धी होती असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक महत्त्वाची अडचण अशी होती की कार्यकर्ते सगळेच डोंबिवली म्हणजे शहरी भागातले होते आणि ज्यांच्यासाठी काम करायचं बघाशी मी म्हटलं तसं ते म्हणजे तिथला ठाकर समाज तो तिथला कार्यकर्ता नसल्यामुळे आणि तिथला समाज हा त्याला जुळवून यायला वेळ लागत असल्यामुळे अंतरावरून हे काम करणे अडचणीचे ठरवते. जेव्हा आधी मुळात कार्यकर्ते तिथे पोहोचणं, त्याच्यानंतर त्यांच्याशी संपर्क करणं आणि त्यातनं त्यांचे मतपरिवर्तन करून काम करणं. इथे शैलेश निपुणगे आहेत, त्यांनी विहीगाव सारख्या गावात काम केलंय अनेक वर्ष, 2 वर्ष तर तिथे मुक्कामाला होते. त्यामुळे एक माणूस बदलवायला सुद्धा किती कष्ट करावे लागतात याची जाणीव त्यांना आहे. तर अशा प्रकारचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा केलंय. मला हे सांगायला खूप सोपं वाटतं आहे किंवा मी सोपेपणाने सांगू शकते, कारण हे सगळं मी स्वतः यातनं गेलेली नाहीये. पण तयार झालेल्या पाया भक्कम झालेल्या इमारतीवर मग पुढचं काम करण्याचं जे काय भाग्य मला मिळतं आहे, तर त्यामुळे मला हे सांगायला सोपं आहे. पण आपण सगळेजण समजू शकतो की त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांना किती प्रकारच्या कष्टातून मानसिकतेतनं आणि शारीरिक कष्टातनं असं जावं लागलं असेल हे आपण निश्चितपणे समजू शकतो. तर त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की डोंबिवलीहून तिथपर्यंत जाणं याच्यापेक्षा जर पनवेलहून असे कार्यकर्ते मिळाले तर ते सगळ्या दृष्टीने सोयीचं होणार, कार्यकर्त्यांचा वेळ एनर्जी हे सुद्धा वाचणार. आणि त्यामुळे आम्ही या प्रयत्नात आजही आहोत. काही कार्यकर्ते आम्हाचे पनवेलचे जोडले गेलेले आहेत, कारण समाजातले कार्यकर्ते मी म्हटलं तसं आता मी त्या ठुमणेचं उदाहरण दिलं किंवा 12वीचे काही विद्यार्थी आमच्या मदतीला येतात, 12वी झालेले आणि जे गावातच राहतात असे. इतर सोडलं तर फार अजून आमच्या कामात जोडले गेलेले नाही, म्हणजे शिक्षण आरोग्य या बाबतीत नाही. पण तिथे काम करणारा आमचा जो सेवक वर्ग आहे तो मात्र निश्चितच तिथला आहे. त्यामुळे संस्थेचं काम, तिथे येणारे लोक, त्यांचा तिथे असलेला राबता, ह्या सगळ्यांमधून त्यांनाही उत्साह येतो आणि तेही हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकत आहेत. तर त्यामुळे आजही आम्हाला असं वाटतं की पनवेलच्या जवळपासचे कार्यकर्ते असले तर ते सोयीचं होईल आणि त्या प्रयत्नात आम्ही आहोत. या समस्येवर थोडीफार मात अशी की 2007 म्हणजे हे होतं, तर 2007 आणि 8च्या सुमारास जेव्हा संस्थेने समाज मंदिराची स्थापना केली, त्याची इमारत उभी राहिली, त्यामुळे NSSची मुलं आणि इतर भेटीगाठी याला वेग आला. त्यामुळे तिथे येणाऱ्यांचा राबता वाढला आणि अनेक लोकांपर्यंत आमचं काम पोचू लागलं. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री मोहन काका बापट, ज्यांचा मी सुरुवातीलाच उल्लेख केला की संस्थापक जे 22 लोक होते कलर कॅम्पचे, त्यातले असलेले मोहन काका, की ते ज्यांचा तिथल्या परिसरात त्यांचे असलेले प्लॉट, मी जसं मगाशी डोंबिवलीतल्या काही
दानशूर व्यक्तींनी आपले प्लॉट आम्हाला वापरायला दिले. त्यातले काही बापटांचे पण प्लॉट होते आणि मग त्या प्लॉटवर काम सुरू झालं. तर मोहन काका चा जो पूर्णवेळ प्रकल्पावर मोहन काका असतात, त्यांचा निवास असतो, तर याचा निश्चितच परिणाम होतो. कारण मोहन काका अनेक वर्षापासून त्या गावातल्या सगळ्यांशी जोडले गेलेले आहे. त्यांच्या व्यक्तिगत समस्या असतात त्या सोडवण्याचं काम सुद्धा मोहन काका करतात आणि त्यामुळे तिथल्या लोकांसाठी मोहन काका खूप आदरणीय आहेत आणि त्यामुळे तिथे त्यांच्या वास्तव्याचा ते करीत असलेल्या कामाचा निश्चितपणे परिणाम झालाय आणि त्याचा परिणाम एकूणच कामावर सगळ्या दिसत आहे. मी इथे जे श्रोते आज आहेत त्या श्रोत्यांना अशी विनंती करेल की तन मन धन अशी आपल्याकडून अपेक्षा नसून आपल्या तन ह्या सहभागाची जास्त आवश्यकता आम्हाला आहे. धन देणारे तर असतात, म्हणजे आपल्या धनाची आम्हाला गरज नाही असं नाही, धनाची गरज असतेच, पण त्याबरोबर आम्हाला आपला शारीरिक सहभाग तिथे जाऊन व्यक्तिशः काम करणं अशा सहभागाची खूप अपेक्षा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करते की तुम्ही नक्की आमच्या संस्थेशी जोडून घ्या आणि आमच्या याच्यात सहभाग द्याल अशी मी आशा करते. आणखीन एक समस्या तिथली मोठी अशी आहे की वणवे, म्हणजे ते तिथल्या भागात एकूणच काय म्हणतो वातावरण असेल, तिथलं हवामान असेल आणि ऊन ज्या पद्धतीने कडकडीत ऊन आता ह्या 2-3 महिन्यात असतं, त्या ह्याच्यात वणव्यांचं प्रमाण खूप असतं. मग ते वणवे कधीतरी नैसर्गिकरित्या लागलेले असतात किंवा कधी मुद्दाम लावलेले देखील असतात. नैसर्गिक लागणाऱ्या वणव्यांसाठी कदाचित तिथलं पर्यावरणीय वातावरण बदलण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे करता येईल, पण जे जाणून बुजून लावलेले वणवे असतात त्याच्यासाठी तिथल्या लोकांची मानसिकता कशी बदलता येईल याच्यावरही काम करणं खूप जरुरीचं आहे आणि ही अतिशय मोठी समस्या आहे आणि त्याच्यावर उपाय शोधणं हे देखील संस्था करते आहे. तर आमचे जे प्रकल्प आहेत म्हणजे मुळात आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार हे प्रामुख्याने प्रकल्प आहेत आणि संस्कार आपण म्हटलं तसं. तर त्या प्रकल्पाची जे प्रकल्प सातत्याने चालत आहेत तर त्या प्रकल्पाची पूर्तता झाली आहे का, किंवा आता सध्या कुठले उपक्रम आणि प्रकल्प सुरू आहेत याविषयी जर बोलायचं झालं तर मी आधी म्हटल्याप्रमाणे आरोग्य सेवा या प्रकल्पाअंतर्गत अगदी सुरुवातीला सुरू केलेला की खरूज याचा नायनाट असा जो आमचा प्रकल्प होता तो निश्चितपणे पूर्ण झालाय. 100% लोक पूर्णपणे खरूज विरहित असं जीवन जगत आहेत आणि त्यामुळे ही एक आमची मोठी उपलब्धी आहे. आता त्या भागात इतर दवाखाने पण थोडे थोडे सुरू झालेले आहे, पण तरी सुद्धा संस्थेचा असलेला फिरता दवाखाना आणि औषधाची वेळेवर उपलब्धता संस्था जी करून देते याचा नक्कीच लोकांना खूप उपयोग होतो आहे आणि त्यामुळे आमचा हा जो आरोग्य प्रकल्प आहे हा सातत्याने सुरू आहे. आता कोविडच्या काळात सुद्धा 2 याच्यात आमचे जे डॉक्टर्स होते इथून पोहोचणारे ते पोहोचू शकले नाही, पण त्या लोकांची जी काय अडचण असेल ती ओळखून इथून काही औषधं आम्ही पाठवू शकलो का, इथल्या डॉक्टरांशी बोलून त्यांची सगळी लक्षणं सांगून अशा प्रकारचं काम आम्ही निश्चित केलेलं आहे. त्यामुळे प्रकल्प सुरूच आहे आणि तो कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, कारण आरोग्याच्या समस्या ह्या तशा कधीच संपत नव्हत्या. एक समस्या संपली तर त्यातनं दुसरी समस्या उद्भवू शकते, त्यामुळे हा प्रकल्प कायमस्वरूपी चालणारच असणार आहे. शिक्षणाच्या संदर्भात आज रोजीचं जर काय परिस्थिती असं बोलायचं झालं तर 17-18 मुलं आमच्या वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करत आहे आज रोजी आणि त्या मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण देखील आम्ही देत आहोत. कॉम्प्युटर्स आपण अवेलेबल करून दिले आहेत आणि मग आपले कार्यकर्तेच असतात किंवा कोणी जे भेटीला येतात त्यांच्यातले कोणी त्यातले तज्ज्ञ असतात किंवा काही लोकांना आम्ही बोलवतो, अशांतर्फे आम्ही त्याही प्रकारचं शिक्षण मुलांना देतोय. आर्थिक स्वावलंबन अंतर्गत महिलांना शिलाई कामाचं सातत्याने प्रशिक्षण हे सुरू आहे आणि दर महिन्यांनी मी मगाशी म्हटलं तसं दर 3 महिन्यांनी 10 महिलांची एक नवीन बॅच शिलाई शिक्षण घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे. वनौषधी अंतर्गत जास्वंद तेल, म्हणजे आम्ही अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती तिथे लावलेल्या आहेत किंवा अशा प्रकारची झाडं आहे की ज्यातनं आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. मग आता ओव्याची झाडं आहे तर ते ओवा अर्क तयार करणं की जो अतिशय आरोग्यदायी आहे, किंवा जास्वंदाचं तेल तयार करणं, जास्वंदाचा तेलापासून साबण तयार करणं, तसंच उदबत्ती, धूपकांडी अशा प्रकार यांचं उत्पादन करणं आणि गोशाळेतून होणारी उत्पादनं म्हणजे तूप असेल की गाईचं साजूक तूप, आपल्या देशी गाईंचं तूप, त्याच्यानंतर तरकारिष्ट आणि
गोमय साबण वगैरे अशा प्रकारची सुद्धा जी उत्पन्न आहे यांची निर्मिती आणि विक्री हे देखील सातत्याने चालणारे उपक्रम आहेत. आता प्रकल्पासाठी कलाटणी देणारा किंवा दिशा देणारा असा क्षण किंवा काम काही होतं का असा जर विचार करायचा झाला तर समाज मंदिर बांधणीचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने करायला लागेल. 2007-8 सालात समाज मंदिराची अतिशय उत्तम आणि भव्य मोठी वास्तू उभी राहिली आणि साहजिकच लोकांचा राबता तिथे वाढला. अनेक तऱ्हेने लोक संपर्क करायला लागले. अतिशय अल्प शुल्कात आपण तिथे नाश्ता आणि जेवणाची सोय करतो. म्हणजे सकाळी जे कोणी येतील त्यांना नाश्ता, दुपारचं जेवण, तिथले परिसराचं भ्रमण, कारण तिथे एक छोटीशी छान नदी आहे आणि हवा खूपच छान आहे. म्हणजे आत्ताचे हे 2-3 महिने सोडले तर पावसाळ्यात आणि नेरूळ याचा म्हणजे आपला जो हे नेरूळ आहे, नेरळ आहे, ते नेरळच्या पाठीमागचा हा भाग येतो, त्यामुळे तो अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. तर अशासाठी लोक भेटी देतच असतात. तर त्याची जे आहे त्यांच्या नाश्त्या जेवणाची सोय संस्था अतिशय अल्प दरात करते. त्यामुळे मग पावसाळी सहली, NSSचे कॅम्प्स, विद्यार्थी परिषदेचे कॅम्प्स असं सगळं तिथे होत असतो आणि त्यातनं आपला लोकसंपर्क वाढतो आहे. त्यामुळेच तिथे कार्यकर्ते उभे राहतील अशी आम्हाला आशा देखील आहे. असा निवासी सहलींसाठी देखील आम्ही जागा उपलब्ध करून देतो, कारण संस्थेची जागा खूप मोठी आहे. आणि एक आणखीन महत्त्वाचं मला सांगायचं वाटतं की निवासासाठी आपण कुठलंही शुल्क आकारत नाही. त्यामुळे 2 दिवसाची सहल असेल तर नाश्त्या जेवणाच्या खर्चात अतिशय उत्तम जागेचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. निसर्गाचाही अतिशय चांगल्या रीतीने आस्वाद घेऊ शकता. संस्थेशी अनेकांचा संपर्क व्हावा, समाजाभिमुख विचार सगळ्यांचे वाढत जावे अशी आमची इच्छा असते. आणि त्यामुळेच आम्ही विविध प्रकारे लोकांना आग्रह करत असतो की त्यांनी संस्थेत येऊन निदान एकदा संस्था बघावी. बघितल्यानंतर मग आपल्याला संस्थेला जोडायला आणखीन सुलभ जातं. त्यामुळे आमचा हा आग्रह असतो. समाज मंदिर तिथे होणारा वाढलेला राबता हा तर आहेच, पण हे जेव्हा वाढलेला राबता झाला तेव्हा बाबा जी आपली पाण्याची उपलब्धी आहे ती थोडी कमी पडते. येणाऱ्या लोकांना पाण्याची टंचाई भासता कामा नये या दृष्टीने आम्हाला त्याविषयी जो विचार आला ती सुद्धा आमच्या कामाच्या दृष्टीने एक प्रकारची कलाटणीच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या पाण्याचं नियोजन करण्यासाठी विहिरी, कूपनलिका ह्या तर आहेतच, पण तिथे जी नदी आहे, गाढी नदी आहे, अतिशय सुंदर आहे, त्याच्यावर एक धरण आहे. त्या नदी काठातील नदीच्या जो डोह आहे त्या डोहातनं एक 400 फूट उंचीवर पाणी चढवून आम्ही साधारण 25,000 लिटर पाण्याच्या क्षमतेची टाकी बांधली आहे आणि त्याच्यात त्याची साठवण करतो आहोत. तर त्यामुळे हा एक म्हणजे 450 फुटावर पाणी चढवणं पूर्ण त्या याच्यात पहाडात असं म्हणूया, हे एक खूपच चॅलेंजचं काम होतं. पण ते अतिशय उत्तमरित्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुळात ह्या सगळ्या कुठल्याही कामा म्हणजे संस्थेची जुनी इमारत जी होती ती बांधताना किंवा एक डोम होता की ज्याच्यात आधी आरोग्य सेवा चालत हे बांधताना कुठेही बाहेरचा कर्मचारी किंवा कोणीतरी लेबर आम्ही न घेता आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनीच ते सगळं उभं केलंय. म्हणजे मला ते सांगताना पण असं वाटतं की किती कष्ट त्यांनी घेतले आहे. तेव्हा कसं होतं ना, पायातला दगड दिसत नाही म्हणतात तसे ह्या कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत आणि त्यामुळे त्याची जाणीव ही पुढच्या कार्यकर्त्यांना नक्कीच असायला पाहिजे, तर काम आणखीन चांगल्या रीतीने होऊ शकतं. तर त्यामुळे हे चॅलेंज पण आम्ही उत्तमरित्या पेललेलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राचा आधार घेऊन जवळजवळ 1,500 लिटर पाण्याचा साठा आम्ही केला आहे, केला जातो आणि अशा प्रकारे पाण्याच्या बाबतीत देखील आमची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे. आता सगळ्यात शेवटी असं की संस्थेची सद्यस्थिती काय आहे. तर संस्थेच्या सद्यस्थितीत बाबत बोलायचं झालं तर आमची 7 जणांची कार्यकारिणी ही 7 जणांची असते. जी काय कार्यकारिणी आहे ती अतिशय सक्षम आणि कार्यतत्पर आहे. अर्थात सगळे कार्यकारिणीतले लोक हे डोंबिवलीतलेच आहे. एखाद दुसरा केंद्रावरचा पण कार्यकर्ता कार्यकारिणीत आहे, पण कारण असं की तिथले कार्यकर्ते लोकल कार्यकर्ते उपलब्ध कार्यकारिणीत येण्या इतके तरी उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की तिथला कार्यकर्ता उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचंही वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण करून आपण पुढची कार्यकारिणी कदाचित असं असेल की निदान 1/3 लोक तिथले असतील आणि मग 2/3 बाहेरचे असतील म्हणजे शहरी भागातले, असाही आपला प्रयत्न आहे. केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख आणि पूर्णवेळ कर्मचारी असे 6-7 जणांची टीम आहे आणि हे सगळे केंद्रावरच निवास करून असतात. तेथील दैनंदिन कारभार
उत्तम रीतीने हे सगळे लोक सांभाळतात. वसतिगृहात आज पण 17 मुलं आहेत आणि त्यामुळे कार्यालयातील काम आणि केंद्रावरचं दैनंदिन काम अतिशय नीटपणे ज्याला आपण सुचारू रूप से म्हणतो तसं चाललेलं आहे आणि सभांचं संचालन व्यवस्थित होतं, वेळेनुसार होतं. इतिवृत्त देखील अपडेट मेंटेन केले जातात. त्याच्यानंतर आम्हाला ATG आणि 12A याचे सर्टिफिकेट्स आहेत आणि CSRचं रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळे आम्हाला त्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या देणग्या पण मिळत असतात. FCRAचं आम्ही रजिस्ट्रेशन मुद्दाम घेतलं नाही, कारण आपल्या संस्थेला इथे भारतात देखील लाखात देणग्या देणारे लोक आहेत आणि कोटीच्या देणग्या आत्ता घेऊन संस्था काही तशा पद्धतीचं काम उभं करू शकत नाही. त्यामुळे आत्ता तरी आम्ही FRCSRचा आग्रह धरत नाहीये आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल की आमची कोटीच्या कोटी उड्डाणे आता सुरू झाली आहेत, तेव्हा नक्की आपण त्याचाही विचार करूया. संस्थेचे जे काही बदल अर्ज असतात, म्हणजे संस्थेच्या कार्यकारिणीत बदल होत असतील, प्रॉपर्टी घेतली त्याच्या संदर्भातला काही बदल होत असेल, तर त्याचे सुद्धा आमचे सगळे जे बदल अर्ज आहे 2019 पर्यंतचे ते सगळे अपडेट आहेत. 2019 मधला एक बदल अर्ज तयार करून चॅरिटी कमिशनरकडे पाठवला आहे, पण तो अजून ऑर्डर त्याच्यावर व्हायची आहे, प्रलंबित आहे. त्याच्यानंतर कालानुरूप असं होतं की आपल्याला अनेक आयामातनं काम करायचं आहे, पर्यावरणाचे काही आयाम वाढवायचे असतील किंवा आता जे कालानुरूप बदल करणं आवश्यक, त्या दृष्टीने नियमात बदल करणं आवश्यक आहे. आणि आधीची आपली उद्दिष्ट जी होती त्या उद्दिष्टाच्या अंतर्गत जर सगळं येऊ शकत नसेल, तर त्या उद्दिष्टांना अनुसरूनच आणि पुढे जाण्यासाठी काही उद्दिष्ट ऍड करून आपण नियमावलीत तसे बदल संस्थेच्या करून घेतले आहे. मागच्या IGM मध्येच आमचे झाले 2 वर्षापूर्वीच्या. आणि आता हे सगळं कोविड काळात अनेक गोष्टी बंद असल्यामुळे आपण ते चॅरिटी कमिशनरकडे सबमिट केलेले आहेत, पण अजून ते प्रलंबित आहेत. त्यामुळे आता नजीकच्या भविष्यात आपली नियमावली, दुरुस्त नियमावली मान्य होईल आणि त्यानंतर त्यानुसार आपल्या आयामांमध्ये आणखीन वाढ होऊन आपण आणखीन चांगल्या प्रकारचं काम निश्चितपणे करू शकू. मला इथे उपस्थित सर्वांना एवढीच एक विनंती करावीशी वाटते की तुम्ही संस्थेला नक्की भेट द्या, संस्थेच्या कार्याचा आणि निसर्गाचा देखील आनंद लुटा, संस्थेच्या कार्याची माहिती करून घ्या, अशी मी आपणास विनंती करते आणि थांबते. पुनश्च सर्वांना धन्यवाद. खूप छान वृंदाताई. एक प्रश्न जरा विचारायचा वाटतोय. बोला ना. आपण म्हणाला होतात की कार्यकर्त्यांची फळी तयार करणं हा एक थोडासा जिकरीचा भाग येतो. हो. तर या दृष्टीने आपण शहरातल्या कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना जसं NSS आणि याच्या मार्फत तुम्ही काम केलं होतं, तसे असे वेगवेगळे हल्ली जे एक सोशल मीडियाचे म्हणा किंवा शाळेतल्या जुन्या मित्रांचे ग्रुप आहेत, अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊन काही करण्याचा विचार करतोय का? नक्कीच करू, कारण नवीन पिढी येणं हे आवश्यकच आहे. आत्ताचा आमची जी टीम आहे ती 1-2 कार्यकर्ते सोडले, म्हणजे ऍक्च्युअल कार्यकारिणीत बद्दल बोलते मी, तर मी आणि अगदी 1-2 सोडले तर बाकी सगळे साधारण 50च्या दरम्यानचे किंवा तसे थोडेसे आतले आहे. पण हे कार्यकर्ते सुद्धा अजून 20 वर्ष काम करू शकतील. त्यामुळे आत्ताच आपण 30च्या, 35च्या, 40च्या जर मुलं यांना भेटलो किंवा तुम्ही म्हणतात कॉलेजचे मिळाले तर फारच चांगलं आहे, तर अशा पद्धतीचं आपण नक्कीच करू. तुम्ही आम्हाला याबाबत की बाबा ह्या लोकांना आम्हाला असं वाटतं की हे काम करू शकतील, तर त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना तिथे नेऊन मोटिवेट करून हे सगळं करण्याचं काम देखील आम्हाला करायला आवडेल आणि आपण ते नक्की करूया. तुमचा जर आम्हाला एवढा सहभाग असेल आणि सहकार्य असेल तर निश्चितच आम्ही करू शकू असं मला वाटतं. थँक्यू. एक प्रश्न असा होता की मध्ये तुम्ही म्हणालात की काही श्रमदानाची कामं तिथे तुम्ही करून घेता, म्हणजे त्या मार्फत आपल्या प्रकल्पाची उभारणी केली जाते. तर असे श्रमदानाचे आता येणाऱ्या भविष्यात काही प्रसंग आहेत का? म्हणजे उदाहरण आपण म्हणायचं तर पावसाळ्यानंतर काही आहेत का? म्हणजे कसं होईल की सुरुवातीला अशा ग्रुपना एखाद दिवस तिथे श्रमानुभव शिबिर म्हणा किंवा अशा पद्धतीने एक दिवस एक समाजासाठी श्रम करा आणि एक छोटीशी पिकनिक पण करा. असं काही कॉम्बिनेशन करता आलं तर अशा पद्धतीने थोडा सहभाग आपण वाढवू शकू त्याच्यामध्ये. नक्कीच. म्हणजे कसं आहे, आता उन्हाळ्यात तर तिथे आता काही करण्यासारखं शक्य नाहीये, म्हणजे पण आपण जेव्हा आता पावसाळा सुरू होईल म्हणजे जूनच्या महिन्यात साधारण
सुरुवातीला एखादा पाऊस पडला की तिथलं वातावरण खूप छान होतं, तेव्हा ओढे नदी तर ती भरभरून वाहतेच, पण खूप ओढे आहेत, तर त्या ओढ्यांना पण भरपूर पाणी असतं. अगदी आपल्या संस्थेच्या परिसराच्या जस्ट मागे ओढा आहे, तर तिथेही खूप छान वाटतं. तर तिथे जाऊन पिकनिक सारखं करून, आणि मग कसं आहे की काही वेगळ्या प्रकारच्या वनौषधीचा प्रकल्प आपल्याला जर आणखीन वाढवायचा असेल, ते त्या दृष्टीने आणखीन कुठल्या कारण सुरुवातीला आम्ही असं होतो की स्टिविया जो आहे, मधुपर्णी मला असं म्हणतात वाटतं त्याला मराठीत, की जे डायबेटीसवर अगदी उपयुक्त आहे, तर त्या प्रकारची आमची स्टिवियाची झाडं होती. त्याचा आम्ही तो एक औषध पण तयार करायचो आणि त्याला अतिशय मागणी होती. पण दरम्यानच्या काळात स्टिवियाची लागवड ती गेली आणि मग त्याच्यानंतर पुन्हा लागवड करू शकलो नाही. त्यामुळे अशा प्रकारचा सुद्धा आपण तिथे निश्चितप्रमाणे करू शकतो. तर नक्कीच आपण असा एक प्रकल्प करूया. जरूर. धन्यवाद. शैलेशजी. नाही, म्हणजे बहुतेक चांगलंच प्रश्न विचारले गेले. म्हणजे तसं आपण शेवटाकडे येऊ कार्यक्रमाच्या. आपली वेळ पण संपत आलेली आहे. मागचा जवळजवळ पाऊण तास आपण सत्कर्म श्रद्धाश्रयच्या विविध कार्यांविषयी माहिती दिलीत आणि कमी वेळात देखील आपण योग्य प्रकारे ही माहिती आपल्याबरोबर पोहोचवू शकलात आणि नक्कीच त्याचा हे जे कार्यक्रम श्रोते ऐकतील, हा जेव्हा YouTubeवर अपलोड होईल, तेव्हा अनेक लोकांना संस्थेची माहिती वगैरे नक्कीच मिळेल आणि पर्यायाने संस्थेचा पण काही विकास किंवा संस्थेचा संपर्क अधिकच वाढेल अशी निश्चित खात्री वाटते. आपण आज या कार्यक्रमात उपस्थित राहिला, संस्थेची माहिती सादर केली, त्याबद्दल शून्य अडवस करते आपले मनापासून आभार. धन्यवाद. संस्थेला आपण ही संधी दिली याबद्दल संस्थेतर्फे मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. फारच छान.